क्रिकेट संघ जिंकतोय, निर्णय घेतोय. प्रथम या ठिकाणी फलंदाजी करण्याचा व TTMM कुडाळ क्रिकेट संघाला या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित हे केलं जातंय. ज्या स्पर्धेचा बोलबाला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर गाजतोय. प्रेक्षक वर्ग आतुरतेने ज्या क्रिकेट स्पर्धेची वाट पाहतोय अशी क्रिकेट स्पर्धा उत्कंठा लागलेली गेल्या 3 दिवसापासून सुरू झाली ती म्हणजे छत्रपती चषक 2021 या नावानं. तर आज या स्पर्धेचा चौथा दिवस साखळी फेरीतील सामन्यांचा आजचा शेवटचा दिवस. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल आणि अंतिम दिवशी सकाळपासून प्रेक्षकांची तौबा गर्दी या मैदानावर निश्चितपणे असेल. ही काही वेगळी बाब नव्हे. अनुभवी असे पंच अक्षय कोळंबेकर, विश्वनाथ लिंगायत व अक्षय पाटील हे पंचगिरीची भूमिका अतिशय सुरेखरित्या या संपूर्ण स्पर्धेत निभवताना दिसत आहेत. तर स्कोरर म्हणून सन्माननीय सागर सकपाळ आणि आमचे मित्र यश किनेकर हे या ठिकाणी बरखुबीने काम निभावत आहेत. डीजेची भूमिका राजन मसूरकर, कॉमेंटेटिंगसाठी या ठिकाणी सन्माननीय अशोक नाईक सर, योगेश परब, संतोष मरिये, जय भोसले, त्यानंतर मालवणी सम्राट बादल चौधरी व कालपर्यंत त्यांचा आपण आवाज ऐकत होतो असे आमचे मित्र राजा सामंत यांचा आवाज या स्पर्धेदरम्यान आपण ऐकला. तर या स्पर्धेचं केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे, कॅम्प मैदानावर नव्हे तर जगभरात तब्बल 197 देशात थेट प्रक्षेपण होते. ते थेट प्रक्षेपण करणोकरणी घरोघरी पोहोचवण्यासाठी आम्हाला tenniscricket.in या वेबसाईटवरनं लाभतायत ते गौरव सावंत, विघ्नेश ठुळे, राकेश रमाई व मनोज वाघ. समीर एक विनंती असेल, जे डगआउट आहेत ते फक्त खेळाडूंसाठी आहेत, कृपया नोंद घ्या. त्या ठिकाणी फक्त संघातील खेळाडूंनीच थांबायचं आहे. बाकी जे सपोर्टर आहेत त्यांनी कृपया आपल्याला विनंती असेल की थोडं आजूबाजूला थांबा. ती जागा फक्त खेळाडूंसाठी मोकळी ठेवा. धन्यवाद. समोर दिसते तो कैलासवासी गीतेश गावडे स्टँड व गीतेश गावडे स्टँड एंडकडनं या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी सोहेल शेख सज्ज होतोय. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा, मात्र ऑनर ऑफ द स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, हलकेच खेळला जातोय तो एक्स्ट्रा कव्हरला विपुल पवारच्या नावाच्या फलंदाजाकडनं व एकेर धावेने विपुल स्वतःचं व पर्यायानं अणसूर संघाचं खातं हे खोलतोय. निर्धारित 6 षटकांचा सामना. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं निश्चितपणे राहील. 2 क्षेत्ररक्षकांना अनुमती 30 यार्ड सर्कलच्या बाहेर सीमारक्षक म्हणून तैनात राहण्याची व ही स्पर्धेची नियमावली, क्रिकेटची नियमावली मनात ठेवत 2 खेळाडू आम्हाला सीमारेषेवर हे सीमारक्षक म्हणून पाहायला मिळत आहेत. सोहेल आकृती टप्प्याचा चेंडू, सुरेख असा फटका, चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. संभाव्य सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, हा अखेर प्रयत्नच राहतोय व आल्या आल्या दर्पण आचरेकर चौकार ठोकवत आपल्या आगमनाची वर्दी देतोय तो क्रिकेट रसिकांना, आगमनाची वर्दी देतोय तो प्रतिस्पर्धी संघाला व चौकारानं स्वतःचं खातं खोलत संघाला परावर्तित करतोय तो 5 धावांवर. पंचांच्या डाव्या हाताकडनं एक मंद गतीचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय तो सोहेल, अनुभवी असा गोलंदाज. पुढे सरसावतोय, पददालित्याच्या जोरावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, मात्र हा प्रयत्नच राहतोय. क्षणिक आनंदावर विरजण पडतंय ते दर्पण आचरेकरच्या, क्षणिक आनंदावर विरजण पडतंय ते अर्थातच अणसूर संघाच्या. ज्या फलंदाजाच्या खांदी पूर्णतः दारोमदार होती तो दर्पण आचरेकर निराश मनानं, खिन्न वदनाने मैदानाचा रस्ता सोडतोय, पॅव्हलियनची वाट धरतोय व पहिला हादरा बसतोय अणसूर संघाला व पहिली सफलता प्राप्त होते ती TTMM कुडाळ क्रिकेट संघाला. डीजे आल्या आल्या फटके मारणं, फटकेबाजी करणं सोपी बाब नसते, कारण चेंडूवर नजर बसणं ही महत्वपूर्ण गोष्ट असते. मात्र गजा चुकतोय, परिणामतः निर्धाव चेंडू गणला जातोय व या निर्धाव चेंडूमुळे 5 धावांवर समाधान हे मानावं लागतंय.
स्लोअर वन पद्धतीचा चेंडू टोलवायचा होता तो स्क्वेअर लेगला. शारीरिक भाषा खेळाडूंची सांगते की कदाचित बॅटनं बाहेरची कडा घेतली असावी. गोलंदाज हलकच अपील करत होता, मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातनं निसटतोय. निर्धाव गणला जातोय. सलग 2 निर्धाव चेंडूची गणना करत षटकाच्या सांगतेकडे वळणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो सोहेल. स्लोवर वन चेंडू परत एकदा फलंदाज जगतोय. या तिसऱ्या चेंडूवर बळी, त्यानंतर सलग 3 निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवर चौकार बसण्यानंतर या 2 चेंडूवर 5 धावांचं समीकरण हे पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज एक गरीबात 5 अशा धावफलकावर विरते ते अणसूर संघाचं टीचे. त्या दरम्यान आमचे समालोचक मित्र दोडामार्ग येथील अतुल करपे आणि त्याचबरोबर सुजित गवस आणि महेश गुडेकर या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. तुमचं पण खूप खूप धन्यवाद समीर. धन्यवाद अशोक. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय धावफलकावर. धावसंख्या ही 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये गोलंदाज समीर वेंगुर्लेकर याची वर्णी ही लागते. डावखुऱ्याचा समीर फुलटॉस चेंडू होता, खराब चेंडू होता, मात्र टायमिंग अचूक साध्य करण्यास फलंदाज चकतोय. मिड ऑफच्या दिशेनं कारंजा उडतोय, कारंजा टिपला जातोय व आल्या पावली माघारी परतावं लागतंय. त्या सलामीचा फलंदाज विपुल पवार याला वैयक्तिक एकेरी धावेवर सांघिक धावसंख्या 5 अशी असताना टीचे. बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय तो अर्थातच विपुल. कदाचित हा सामना अस्तित्वाची लढत असल्याने कदाचित एक अंधुकशी आशा आपल्या संघाला निर्माण करून द्यावी या इराद्यानं धावफलकावर जास्तीत जास्त धावा जमवण्याच्या प्रयत्नात अणसूर संघाचे फलंदाज चकतायत, बाद होत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 5 धावा. आघाडीची सलामीची बिनी ही स्वस्तात परतते. आता जबाबदारी गजा सूर्याजी व सुरेश मांजरेकर या जोडगोळीवर व हीच संघाची जबाबदारी स्वतःच्या खांदी घेत सुरेश मांजरेकर याची वर्णी लागते. ती प्रतिस्पर्धी असलेल्या TTMM कुडाळ क्रिकेट संघाच्या धुरंधर गोलंदाजांचा सामना करण्यासाठी मैदानावर. समीर सज्ज, ओव्हरपिच चेंडू हवेमध्ये उंच फटका, चेंडू जातोय तो मिड विकेट क्षेत्रात. झेल टिपण्याची संधी, मिड विकेटला झेल टिपला जातोय. मैदानावर केवळ हजेरी लावायचं, पॅव्हेलियन मध्ये आपल्या साथीदारांना भेटायला जायचं, जी भूमिका 2 फलंदाजांनी बरखुबीने वटवली तीच भूमिका गजा वटवतोय व तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात तो सांघिक 5 धावांवर माघारी परततोय डीजे. पारितोषिक या ठिकाणी घोषित होतंय. कॉमेंट्री बॉक्समध्ये पैसे जमा आहेत. प्रथमेश मांजरेकर खूप खूप धन्यवाद कॉमेंट्री बॉक्समधून तुमचं. समीर समीर वेंगुर्लेकर धोकादायक ठरतोय. सलग 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त करतोय. विकेट हॅट्रिक साध्य करण्याची एक दुर्मिळ अशी संधी गोलंदाजाला असते. ती दुर्मिळ संधी या ठिकाणी चालून आलेली दिसते. मात्र त्या संधीचं सोन्यात रूपांतरित करतोय की नाही तो, की दुसऱ्या बाजूनं फलंदाज म्हणून या ठिकाणी सुरेश मांजरेकर त्याची संभाव्य विकेट हॅट्रिक चुकवतोय हे पाहायचं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू फटका या ठिकाणी काहीसा विचित्र डोलावला जातोय. चेंडू जातोय तो पॉइंट क्षेत्रात. एकेरी धाव सुरेश मांजरेकरच्या खाती ही सहजगत्या जमा होते. आखूड टप्प्याचा चेंडू होता. डावखुऱ्याचा फलंदाज म्हटल्यानंतर चेंडूचा टप्पा पडल्यानंतर नैसर्गिकरित्या तो बाहेरच्या दिशेने जातोय. हवेमध्ये वेगामध्ये काहीसा चकवा हा समीरचा आणि त्या चकव्यामध्ये 2 फलंदाज बाद झाल्यानंतर कोणतीही अतिरिक्त जोखीम घ्यायची नाही या इराद्यानं मोठा फटका न टोलवता केवळ संयमी खेळीने एकेरी धावेने स्वतःचं खातं खोलतोय तो सुरेश मांजरेकर.
राधाकृष्ण सज्ज ओव्हरपिच चेंडू सुरेख असा फटका चेंडू सरळ येतोय तो पॅव्हलिनच्या दिशेनं मात्र क्षेत्ररक्षक चकतोय पहिल्या प्रयत्नात दुसऱ्या प्रयत्नात स्वतःला सावरतोय अचूक अशी फेक तत्परतेने गोलंदाज समीरच्या दिशेनं करतोय व 2 धावांसाठी निघालेला फटका राधाकृष्ण पेडणेकरला त्याचं खातं खोलण्यास कारणीभूत ठरवतोय व बऱ्याच वेळेनंतर दुहेरी धावांनी 8 अशी धावसंख्या ही 3 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकात आपण पाहतोय ती अणसूर संघाची नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना हा टप्प्याचा चेंडू बॅकफुटला येतोय स्वतःसाठी जागा निर्माण करतोय तो राधाकृष्ण स्क्वेअर कटचा नेत्रदीपक फटका टोलवतोय डीप पॉइंट सीमारेषेला हाक देणारा हा चेंडू सीमारेषेच्या अलगद अडवला जातोय तत्परतेने फेकला जातोय व जोपर्यंत फेक ही यष्टिरक्षकाच्या हाती विसावते 3 धावा राधाकृष्णच्या खाती ह्या सहजगत्या जमा होत आहेत आखूड टप्प्याचा चेंडू होता आखूड टप्प्याच्या चेंडूवर लेदर बॉल क्रिकेटला साजेसा असा फटका उंचपुरा शैलदार फलंदाज राधाकृष्ण टोलवतोय व दुहेरी आकड्यात आपल्या संघाला परावर्तित करतोय तो 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात समोर वेंगुर्लेकर डावखुराचा गोलंदाज सज्ज परत एकदा चेंडू हलकेच पॅडला आदळतोय बहुधा चेंडूने बॅटची कड घेतली असावी त्यानंतर पॅडला स्पर्श करतोय असा एकंदरीत अंदाज दिसतोय कारण जे अपील करण्यात आलं होतं गोलंदाजानं त्यामध्ये विश्वास न होता तर उत्साह जास्त होता निर्धाव चेंडू गणला जातोय निर्धाव चेंडू अखेर 2 सफलता प्राप्त करणारं 6 धावा खर्च करणारं समीर वेंगुर्लेकरचं षटक समाप्त 2 षटकांच्या सांगतेखेरीज 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात डीजे सुंदर अशी कॉमेंट्री आपण ऐकतोय आणि मुंबईहून समीर पांढरे तुमचं खास अभिनंदन भरत पेडणेकर आणि अभिजित सावंत यांनी खास तुमच्या सुंदर अशा कॉमेंट्रीचं खूप खूप अभिनंदन केलंय धन्यवाद भरत पेडणेकर आणि धन्यवाद अभिजित सावंत धन्यवाद 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय 11 अशी धावसंख्या धावफलकावर वैयक्तिक कोट्यातील पहिलं तर संघासाठी तिसरं षटक फेकण्यासाठी कैलासवासी गीतेश गावडे स्टँडकडनं गोलंदाज सज्ज होतोय तो शेखर परब व शेखर परब या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी अनुभवी असा खेळाडू तारणहार म्हणून ज्याला संबोधला जातो किंबहुना तारणहार या उपाधीला जो पात्र ठरलाय ज्यानं अनेक वेळा आपल्या संघाला विजयश्री मिळवून देण्यात एक हाती खिंड लढवली असा राधाकृष्ण पेडणेकर अनुभवी असा खेळाडू स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला आपल्याला दिसतोय तो सुरेश मांजरेकर दोन्ही फलंदाज हे अनुभवी असे फलंदाज आणि या अनुभवी खेळाडूंच्या जोरावर पूर्णतः भवितव्य असेल ते जय भवानी अणसूर क्रिकेट संघाचं एवढं मात्र नक्की गोलंदाज शेखर पंचांच्या उजव्या हाताकडनं आखूड टप्प्याचा खराब चेंडू फटका फसतोय फटका हवेत राहतोय हवेतला चेंडू झेलात परावर्तित होतोय व राधाकृष्णही आपल्या साथीदारांचा कित्ता गिरवत मोठ्या फटक्याच्या आहारी जात चौथ्या गड्याच्या स्वरूपात सांघिक धावसंख्या 11 व वैयक्तिक 5 अशी असताना माघारी परततोय डीजे शेखरला पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त होते काहीसा सुदैवी शेखर म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आखूड टप्प्याचा चेंडू होता सहजगत्या कोणताही फलंदाज सीमारेषे पार करेल असं प्रथम दर्शनी वाटलं होतं मात्र गतीमध्ये तो चकवा देतोय फलंदाजाला आखूड टप्प्याचा याही वेळी चेंडू फटका बसतोय फटका व्यवस्थितरित्या बॅटवर येत नाही झेल या ठिकाणी टिपला जातोय फेक येते बहुधा या ठिकाणी पंचांचा इशारा हा नो बॉलचा असल्याने झेलचीत मधनं फलंदाज हा वाचतोय व परिणाम आपल्याला दिसत आहेत ते नो बॉलचे एकतर म्हणजे झेल टिपला जातोय म्हणजे ती आणि त्यावर नो बॉल म्हणजे जखम आणि जखमेवर मीठ चोळणं म्हणजे काय तर त्या चेंडूवर फ्री हिटचा इशारा हा पंचांकडनं
परत एकदा दोन्ही हात समांतर होत आहेत. ते पंचांचे वाईडचा इशारा येतोय. फ्री हिटची संधी ही अजूनही साथ देते फलंदाजाला. नेमका तोच इशारा पंचांकडनं, कारण क्रिकेटच्या नियमावलीत जो चेंडू फ्री हिटसाठी गणला जातो तो वाईड किंवा नो गणला असेल तर परत एकदा फलंदाजाला मोठा फटका मारण्याची संधीही असते. यावेळी फलंदाज फ्री हिटचा वापर करतोय, चेंडूला टोलवून देतोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात व धष्टपुष्ट बांधाने नटलेला लांबलचक फटका मारण्यास माहीर असलेला दीपू गिरप यावेळी ताकदीनं फटका आजमावतोय 6 धावांसाठी. पहिल्या प्रयत्नात मी फसलोय, मात्र दुसऱ्या प्रयत्नात मी तुला दयामाया दाखवणार नाही तर सरळ सीमारेषा दर्शवेन व संघासाठी 6 धावा जमवेन असा त्याचा इरादा दिसतोय. आई भवानी अणसूर क्रिकेट संघासाठी फलंदाजांना खुशखबर. षटकारासाठी आदरणीय बॉथम आल्मेडा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत होतोय. धन्यवाद. 21 धावा या धावफलकावर. दरम्यानच्या कालावधीत हलके चेंडू टोलवला जातोय, चेंडू जातोय तो अर्थातच या ठिकाणी पॉइंट क्षेत्रात क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धाव निघते ती दीपूच्या खाती. एकेरी धावेने दीपू पोहोचतोय नॉन स्ट्राईकला. तो 9 धावांवर एका षटकाराच्या सहाय्यानं तर स्ट्राईकला उंच पुरा अनुभवी अष्टपैलू असा खेळाडू सुरेश मांजरेकर खेळण्यासाठी सज्ज होतोय. तो गोलंदाज शेखर याची गोलंदाजी. ओव्हरपेच चेंडू, परत एकदा फटका मोठा. चेंडू निश्चितपणे डीप मिड विकेट सीमारेषा पार करतोय व सुरेशच्या खाती पहिल्या षटकाराची नोंद होत या ठिकाणी तब्बल 28 अशी सांघिक धावसंख्या आहे धावफलकावर. सलग जे बक्षीस आम्ही जाहीर केलंय बॉथम आल्मेडा साहेबांनी 1000 रुपयाचं, ते 3 षटकारासाठी आहे. याची फलंदाजांनी नोंद घ्यायची. तसेच सुरेश मांजरेकरसाठी षटकारांसाठी 500 रुपये बक्षीस प्रथमेश मांजरेकर यांच्याकडून. मोठा फटका 6 धावांसाठी जातोय. त्यानंतरच्या चेंडूवर मोठा फटका, मात्र यावेळी चेंडू हवेत न टोलवता जमिनीलगत टोलवण्यात फलंदाज सुरेश हा धन्यता मानतोय. एका चांगल्या फलंदाजाची निशाणी कोणती असेल तर एक मोठा फटका मारल्यानंतर दुसऱ्या मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता एकेरी धाव काढायची, आपल्या साथीदाराला फटकेबाईची संधी द्यायची आणि क्रिकेटची जी परिभाषा ज्या खेळाडूला समजली तो खेळाडू हा सर्वोत्तम खेळाडू म्हणून गणला जातो आणि त्याचीच परिणिती मैदानावर सुरेश मांजरेकर हा देतोय. फुल टॉस चेंडू, खराब चेंडू, चेंडूला दिशा दिली जाते. ते मिड विकेट पडतायत. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय. शेखरच्या कमकुवत दिनदुबळ्या गोलंदाजीचा खरपूस समाचार आई भवानी अणसूर संघाचे फलंदाज घेत आहेत व सुरुवातीच्या 2 षटकात अवघ्या 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात असा खालावलेला धावफलक हा 3 षटकांच्या सांगते अखेरीस या ठिकाणी 33 धावांवर विसावतोय. म्हणजे तब्बल 22 धावा शेखरच्या षटकात या निघतायत. अकरा धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. त्यानंतर तिसऱ्या षटकात लयलूट होते ती 22 धावांची. त्यामुळे खालावलेला धावफलक हा 3 षटकांच्या सांगतेखेरीज या ठिकाणी आता विस्थापित होतोय. तो 33 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये परत एकदा आपण बदल पाहतोय. ज्यानं डावाची सुरुवात गोलंदाजीच केली होती तो सोहेल, ज्यानं पहिल्या षटकात 5 धावा खर्च केल्या होत्या, 1 सफलता प्राप्त केली होती, तो सोहेल आपल्याला दिसतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, बॅकफुटवर फलंदाज येतोय, स्वतःसाठी जागा करतोय, चेंडूला हलके ठरमेन सीमारेषा दर्शवतोय. सीमारेषा आतमध्ये चेंडू अडवला जातोय, तत्परतेनं फेक होतोय. मात्र तत्पूर्वी सुरेश मांजरेकर दुहेरी धावा सहजगत्या पूर्ण करत संघाला 35 दर्शवतोय. तो 3 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 गडी बाद 35 धावा. पंचांच्या डाव्या हाताकडनं सोहेल हा सज्ज होतोय गोलंदाज. राऊंडाम पद्धतीने फेकलेला चेंडू डीप मिड ऑफच्या दिशेने टोलवला जातोय. नो बॉलचा इशारा हा पंचांकडनं. 2 वेळा फलंदाज हे सुदैवाने या ठिकाणी बलवत्तर म्हणून गणले जात आहेत. बाद होता होता वाचतायत आणि त्याचा नेमका फायदा अणसूर संघाला मिळतोय की जे बाद होणारे खेळाडू आहेत ते अबाधित मैदानावर पर्यायानं 2 धावा
2 धावानं धावफलक या ठिकाणी 37 धावा ह्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. फ्री हिटचा इशारा पंचांकडनं येतोय. मात्र यावेळी फलंदाज हा निश्चितपणे असेल दीपू, ज्या दीपूला यापूर्वी फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी मिळाली होती. तोच दीपू गिराप यावेळी फ्री हिटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय, तो सोहेलच्या. काहीशा आडव्या बॅटनं फटका टोलवला जातोय, चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग पट्ट्यात. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेक येते ती नॉन स्ट्राईक यांच्या दिशेनं. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. काहीसे कमकुवत असं क्षेत्ररक्षण व दुबळी गोलंदाजी ही 2 षटकानंतर झालेली TTM कुडाळ क्रिकेट संघाचे या सामन्यामध्ये जो त्यांनी वरचष्मा राखला होता, तो वरचष्मा काही अंशी खाली करण्यास कामी येते. तर दुसऱ्या बाजूनं अणसूर संघ हा धक्क्यातनं सावरताना दिसतोय या सामन्यात. उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर जाणारा चेंडू, ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा असा चेंडू संबोधला जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. एका अतिरिक्त धावेचा बोनस आम्ही अणसूर संघाला बहाल करतोय, याचे स्पष्ट संकेत पंचांच्या इशाऱ्यानं झाल्याने धावफलकावर 40 ही गाठली जाते. रिव्हर्स स्वीपचा आतताईपणा, मात्र हा आतताईपणा फलंदाजासाठी यशस्वी ठरतोय व डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे एक खणखणी षटकार निघतोय, तो दीपू गिरब याच्या बॅटमधनं. नो बॉलवर बाद होता होता जो वाचला होता तो दीपू त्यानंतर 2 खणखणी षटकार टलवतोय आपल्या खेळीमध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर कव्हरच्या दिशेनं टोलवण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. महागड्या असं षटक निश्चितपणे हे गोलंदाज या ठिकाणी सोहेल याचं. 13 धावा या षटकात निघतायत. परत एकदा पंचांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाज हा गोलंदाजीसाठी सज्ज. फुलर लेन चेंडू, काहीशा हेलिकॉप्टर स्टाईलने फटका टोलवण्याचा प्रयत्न, मात्र हेलिकॉप्टर यावेळी हवेत राहत नाही, तर ते जमिनीवरनं घरंगळत क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं जाते. चेंडू अडवला जातोय. एकेरी धाव ही दीपूच्या खाती जमा होते, ज्या एकेरी धावेने सांघिक 47वी धाव महागड्या अशा षटकाची बहुधा सांगता करण्यासाठी गोलंदाज सोहेल सज्ज. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू बॅकफुटवर येतोय. स्क्वेअर कटचा फटका टोलवला जातोय. डीप कव्हर पॉईंटवरनं आपल्या स्क्रीनवर शेखर दिसतोय. फेक येते ती स्ट्राईक एंडला. 2 धावा सहजगत्या जमा होत आहेत व या दुहेरी धावांनी तब्बल 16 धावा खर्च करणार वैयक्तिक दुसरं षटक हे गोलंदाज सोहेल याचं समाप्त. तर सांघिक 4 षटकांचा खेळ समाप्त. 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. प्राप्त झाली होती. तिसऱ्या षटकात जरी एक सफलता प्राप्त झाली असली तरी 22 धावा निघाल्या होत्या आणि त्यानंतरच्या चौथ्या षटकात निघतायत त्या 14 धावा व एक सफलता गोलंदाजाला ही प्राप्त होते. एकोणपन्नास धावा या धावफलकावर आपली दिशा बदलतोय. गीतेश कावळे स्टँडकडनं गोलंदाज सज्ज होतोय व यावेळी या ठिकाणी सुरेख असा फटका हा डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे जातोय, तो फलंदाज दीपूकडनं. खणी षटकारांना स्वागत केलं जाते ते दीपू करवी गोलंदाज समीर याचं व पर्यायानं सांघिक अर्धशतक धावफलकावर हे आई भवानी अणसूर संघाचं 55 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. प्रदा समीर सज्ज होतोय. यावेळी यापूर्वीच्या चेंडूवर जो फटका टोलवला होता त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न हा फलंदाज करतोय, कारण करणं ही बाब स्वाभाविक आहे. अवघ्या 10 चेंडूंचा खेळ शिल्लक, स्लॉग्स ओव्हर त्याला म्हणतात, म्हणजे जी घटिका समीका आली मोठ्या फटक्यांची, ती समीका आलेली घटिका नजरेसमोर असल्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न हा फलंदाज दीपू याचा असफल ठरतोय.
आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्यास चकतोय, चेंडू बॅटची कडी घेतोय, यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय व बऱ्याच वेळ या सफलतेच्या शोधात गोलंदाजी करणारा TTMM क्रिकेट संघ होता. ती सफलता दीपू याच्या स्वरूपात प्राप्त होते. वैयक्तिक 28 धावांचं योगदान दीपू देतोय, ज्यामध्ये 3 खणखणी षटकार, गगनचुंबीचा षटकार व 1 नेत्रदीपक चौकार. अंशूर क्रिकेट संघाला नवसंजीवनी प्रदान करून देणारी 28 धावांची बहारदार खेळी करत या ठिकाणी प्रेक्षकांकरवी तसेच आपल्या संघ साथीदारांकरवी होणाऱ्या टाळ्यांचं स्वागत स्वीकारत मैदानाचा रस्ता सोडून पॅव्हेलियनची वाट धरतोय तो अर्थातच फलंदाज दीपू व दीपू याची जागा घेण्यासाठी कर्णधार राजन केरकर उर्फे डिके याची वर्णी मैदानावर ही लागते. समीर वेंगुर्लेकर याच्या षटकातील 3 चेंडू, त्यानंतरचं 1 षटक म्हणजे अजूनही 9 चेंडूंचा अवधी शेष. इनिंगची सांगता होण्यासाठी गोलंदाज समीर वेंगुर्लेकर सफलता प्राप्त सज्ज. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. जरी आखूड टप्प्याचा चेंडू असला तरी गतीमध्ये परिवर्तन करणारा ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या मनगटाच्या सहाय्यानं या ठिकाणी काहीशी फिरकी घेण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय आणि या प्रयत्नात तो यशस्वीवादी होत राजन केरकरला चकवलं जातंय. निर्धाव चेंडू गणला जातोय. 55 धावा धाव फलकावर. ह्या अर्थातच या ठिकाणी 5 गड्यांच्या मोबदल्यात राजन हा नवीन फलंदाज स्ट्राईकला. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न सफल ठरतोय. डीप थर्मॅन सीमारेषा सहजगत्या पार करत चौकारानं राजन केरकर स्वतःचं खातं खोलतोय. आपल्या आगमनाची वर्दी तो प्रतिस्पर्धी संघाच्या करण्यात 59 धावा धाव फलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. फुल टॉस चेंडू. यावेळी कोणतीही दया माया न दाखवता चेंडूला भिरकवून दिला जाते. ते डीप स्क्वेअर लेग पट्ट्यात राजनच्या बॅट पहिल्या 2 षटकात नाममात्र 11 धावा व त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये तब्बल 54 धावांचा पाऊस कारणीभूत ठरतोय. तो 5 षटकात तब्बल 65 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी तो आई भवानी अंशूर क्रिकेट संघाला. असूनही 6 चेंडूंचा अवधी शेष. एका बाजूनं आक्रमक फलंदाज सुरेश मांजरेकर, दुसऱ्या बाजूनं विस्फोटक फलंदाज राजन केरकर. ही फलंदाज गोलंदाजांच्या चिंधड्या उडवण्यात माहीर असलेली जोडगोळी मैदानावर. तर शेवटचं षटक फेकण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज तेजस याची वर्णी ही लागते कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. 5 षटकं 65 धावा. दूर दूर क्षेत्ररक्षण रचना ही पांगवलेली दिसते. डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग असे 4 खेळाडू सीमारेषेवर तैनात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. स्वतः गोलंदाज झेल टिपण्याच्या प्रयत्नात चेंडू खाली जातोय, चेंडू टिपतोय व सुरेश मोठा फटका लगावण्याच्या प्रयत्नात हा झेलचित होऊन माघारी परत येत 6वा हादरा बसतोय. तो आई भवानी अंशूर संघाला 6 गड्यांच्या मोबदल्यात 65 धावा, वैयक्तिक 13 धावांची बहारदार खेळी एका षटकारानं नटलेली सुरेश मांजरेकर याची समाप्त होते ती या मैदानावर डीजे. तेजस गोलंदाज सज्ज पंचांच्या उजव्या हाताकडनं.
राजन जगतोय, परत एकदा मोठा फटका मारण्यास अंतरिम 4 चेंडूंचा खेळ हा बाकी समोर कोणी फलंदाज असो, मात्र आपल्या काव्यामध्ये मी बदल करणार नाही. चेंडूचा टप्पा मी अचूकरित्या फेकेन, फलंदाजाला चकवेन या इराद्यानं तेजस हा यशस्वी ठरतोय आघाडीच्या 2 चेंडूंवर. पंचांच्या उजव्या हाताकडे राईट आर्म राऊंड विकेटपर्यंत गोलंदाज तेजस हा मारा करतोय. याही वेळी मोठा फटका मारण्यास प्रयत्नवादी असलेला राजन हा चकतोय. सलग 2 चेंडू हे निर्डाव ठरणार आहे. पर्यायानं हे शेवटचं षटक हे TTMM क्रिकेट संघाला परत एकदा कमबॅक करण्यास कारणीभूत ठरणारं षटक असं गोलंदाज तेजस याच्या करवी आघाडीच्या 3 चेंडूंवर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 5 षटकात धावसंख्या होती ती 65 धावा आणि आता 5 षटक 3 चेंडू यांच्या सांगतेखेरीज धावफलकामध्ये कोणताही बदल होत नाही. मात्र गडी बाद होण्याच्या शृंखलेत हा बदल झालेला दिसतोय. फुलर लेन पद्धतीचा चेंडू स्वतःसाठी जागा करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला देखण्या फटका टोलवतोय व चेंडू बघता बघता सीमारेषा पार करत राजनच्या खाती दुसऱ्या चौकाराची नोंद होते व आवश्यक असलेल्या महत्वपूर्ण 4 धावा या आई भवानी अणसूर संघाच्या खाती जोडल्या जात आहेत. पर्यायानं 69 धावा धावफलकावर या 6 गाड्यांच्या मोबदल्यात अंतरिम 2 चेंडूंचा खेळ हा इनिंगची सांगता होण्यासाठी शेष. फटका सरळ सीमारेषा चेंडू हा पार करतोय. ज्या गोष्टीसाठी राजन केरकर प्रसिद्ध मोबदल्यात शेवटचा चेंडू या इनिंगची सांगता होण्यासाठी शेष. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. शॉर्ट फाईन लेगला झेल उडतोय, झेल टिपला जातोय. 2 षटकार 2 चौकार यानं नटलेली अवघ्या 7 चेंडूतील 20 धावांची खेळी राजनची समाप्त. इनिंगची सांगता होते. पहिल्या 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 6 षटकांच्या सांगतेखेरीज आई भवानी अणसूर क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर विजय क्रमप्राप्त हा आई भवानी क्रिकेट संघाला आणि त्याच विजयाच्या प्रयत्नात प्रथम फलंदाजी करताना प्रथम संधी मिळाल्यानंतर 75 धावांचा डोंगर उभा केला जातोय. 76 धावांचं आव्हान TTMM कुडाळ क्रिकेट संघानं जर पूर्ण केलं तर TTMM कुडाळ क्रिकेट संघ हा निश्चितपणे पुढील फेरीत पात्र ठरू शकेल. मात्र काय घडेल काय बिघडेल हे कळण्यासाठी अजूनही 6 षटकांचा खेळ हा शेष. स्पर्धेदरम्यान या ठिकाणी एक विस्फोटक फलंदाज सचिन पिंगुळकर आणि त्याचबरोबर मुंबई युनिव्हर्सिटीत बांबू उडीत ज्याने गोल्ड मेडल मिळवलं तो हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के एक ओव्हरचे असं चित्र
या सामन्यात दिसतंय. बघूया जर TTMM कुडाळ क्रिकेट संघ जिंकला हा सामना तर आजचे सामने नक्कीच संपतील. परंतु जर आई भवानी अणसूर क्रिकेट संघानं सामना जिंकला तर मात्र आज प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल आणखी 2 सामन्याची. वळूया सामना सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानात जाते. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया समीर पांढरे यांना. धन्यवाद अशोक नाईक. प्रथम स्थानासाठी या ठिकाणी बांदेश्वर संघ बांदा हा आपलं अधिराज्य गाजवतोय आजच्या दिवशी. मात्र आजच्या दिवशी दुसऱ्या स्थानावर कोणता संघ राहील याची निश्चिती अजूनपर्यंत झाली नाही. जर TTMM कुडाळ क्रिकेट संघ सामना जिंकला तर निर्विवादपणे दुसऱ्या स्थानासाठी तो पात्र राहील. मात्र जर काही या सामन्यामध्ये समीकरण बिघडलं तर जी पूर्वसूचना किंवा प्रेक्षकांची जी अपेक्षा की एक एक षटकांचे 2 सामने व्हावेत त्या प्रेक्षकांच्या अपेक्षांची पूर्तता ही होईल. मात्र हे बांधलेले अंदाज आहे आणि या बांधलेल्या अंदाजावर समीकरण जुळवणं ही कठीण बाब असतं आणि तीच कठीण बाब या ठिकाणी आपल्या मनगटी घेत फलंदाजीसाठी सलामीचे फलंदाज मैदानावर उतरलेले दिसत आहेत. ते सोहेल शेख व जोएल नाईक ही फटकेबाजांची जोडगोळी. इनिंग सुरू होण्याचा इशारा पंचांकडनं, ज्यानं 7 चेंडूंवर 20 धावांचं भरीव योगदान, 2 खणखणी षटकार, 2 नेत्रदीपक चौकार यांच्या सहाय्यानं दिलं, ज्याच्या खांदी पूर्णतः धुरा अवलंबून हे अणसूर संघाची तो राजन केरकर गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू गोलंदाजा डोक्यावरनं फटका टोलवला जातोय. चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या दिशेनं. सुरेख असं क्षेत्ररक्षण हे दर्पण आसरेकरकडनं आपण पाहतोय. पण जोपर्यंतची दर्पणची फेक येते नॉन स्ट्राईक एंडला 2 धावांनी सोहेल सहजगत्या स्वतःचं खातं हे खोलतोय. 76 धावांचं आव्हान विजयासाठी आजच्या दिवसातील दुसरा संघ हा निश्चितपणे पुढील फेरीत प्रवेश करण्यास पात्र ठरविण्यासाठी ही कुडाळ संघाला. रिव्हर्स स्वीपचा फटका, जमिनीलगत चेंडू जातोय तो ठरम्यान सीमारेषेजवळ व सोहेलच्या खाती पहिल्या चौकाराची ही नोंद होते. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं केवळ 2 खेळाडू सीमारेषेवर तैनात राहू शकतील आणि या नियमावलीला अनुसरून ज्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक नाही अशा खाली जागी फटकेबाजी डीजे. फक्त 6 धावा ह्या धावफलकावर यष्टीरक्षक म्हणून आपण पाहतोय राधाकृष्ण पेडणेकर. परत एकदा आखूर टप्प्याचा चेंडू, रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. दुसऱ्या बाजूनं फेक जर नॉन स्ट्राईक एंडला झाली असते तर निश्चितपणे धोक्यात सोहेल येऊ शकला असता. मात्र सोहेलला दैव साथ देते ते TTMM क्रिकेट संघाला एक या ठिकाणी 2 फलंदाजांमध्ये अचूक ताळमेळ जो आपण पाहू शकत नाही, त्या अचूक ताळमेळ न झाल्याने या ठिकाणी धावचीतचा प्रश्न उद्भवू शकला असता. मात्र क्षेत्ररक्षकाची फेक ही चुकीच्या दिशेनं झालेली आणि परिणामिता अस्तित्वात नसलेली एकेरी धाव ही 22च्या स्वरूपात ही पूर्ण. मधल्या यष्टीवरचा चेंडू ऑनर ऑफ द स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं, म्हणजे सरळ बॅटनं गोलंदाजीच्या दिशेनं खेळला जातोय. फॉलो थ्रूवर गोलंदाज राजन केरकर चेंडू अडवतोय व परतीचा चेंडू अडवत या ठिकाणी परत एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तो सज्ज होतोय. 7 धावा ह्या धावफलकावर पूर्ण 4 चेंडूंच्या सांगतेखेरीज. मधल्या यष्टीवरचा चेंडू मनगटी फटका सुरेखरित्या जातोय तो लॉंग लेगला. इशारा खुणगाण पंचांची ही 6 धावेसाठी. जोहेल आपलं खातं खोलतोय व 6 धावांनी संघाला परावर्तित करतोय तो 13 धावांवर. परत एकदा गोलंदाज राजन सज्ज. ओव्हरपेच चेंडू, जमिनीलगतचा फटका, चेंडू जातोय तो डेप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आपल्या स्क्रीनवर येतोय, चेंडू अडवतोय, चेंडूची फेक करतोय. नाममात्र एकेरी धावेवर समाधान मानावं लागते ते जोहेलला. एकेरी धावेने यापूर्वीच्या चेंडूवर जो घातांक होता सांघिक 13 धावांचा तो घातांक टळला जातोय. पहिलं षटक हे 14 सांघिक धावांनी संपुष्टात येतंय. दोन्ही फलंदाज आपापल्या स्थानी हे अधिराज्य गाजवत गोलंदाजावर हे विस्थापित झालेले 14 धावा बिनबाद पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज सांघिक 76 या उद्दिष्टाचा पाठलाग करताना आजच्या दिवसातील दुसरा संघ पात्रता फेरीत प्रवेश करण्यासाठी
षटकावर बिनबाद गोलंदाजीमध्ये सज्ज होतोय. तो जमलेली जोडी फोडण्यास माहीर असलेला गोलंदाज, द मॅन ऑफ गोल्डन आम ज्याला म्हटलं जातं, तो दर्पण आचरेकर. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू हवेमध्ये विरलेला, मात्र दोन क्षेत्ररक्षकांना चकवणारा, डीप थर्मॅन सीमारेषेला निमंत्रण देणारा, सीमारेषेच्या अलगद चेंडू अडवत राधाकृष्णच्या हाती विस्थापित होणारा असा हा चेंडू व 3 धावा या चेंडूवर बाईच्या स्वरूपात, अवांतर धावेच्या स्वरूपात ह्या मिळत आहेत. वळसा घेतलेला चेंडू, फिरकी घेतलेला चेंडू, ज्याचा अंदाज राधाकृष्णाला आला नव्हता. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन आणि शॉर्ट फाईन लीगचा खेळाडू यांना चेंडूचा थांग पत्ता लागत नाही आणि परिणाम आपल्याला दिसत आहेत की जो चेंडू निर्धाव होऊ शकला असता त्या ठिकाणी 3 महत्वपूर्ण धावा अवांतर धावांच्या स्वरूपात मिळत आहेत. त्या TTMM कुडाळ क्रिकेट संघाला 17 धावा ह्या धावफलकावर. सोहेल हा स्ट्राईकला क्षेत्ररक्षण गृहरचनेची पाहणी करतोय. सोहेल हा स्ट्राईकला क्षेत्ररक्षण गृहरचनेची पाहणी करतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, चेंडू पॅडला स्पर्श करतोय, मधल्या यष्टीच्या बरोबर मधोमध सापडतोय व जी या ठिकाणी क्षेत्ररक्षण गृहरचना सजवली होती त्या मोठा फटका रिव्हर्स स्वीपचा मारण्याचं आव्हान सोहेलला दिलं होतं. ते आव्हान या ठिकाणी झेलण्याच्या प्रयत्नात तो फासाप जगतोय व पायचे TTMM कुडाळ क्रिकेट संघासाठी मैदानावर सफलता प्राप्त. दर्पण आचरेकर सुरेख असा चेंडू, फलंदाजला अडचणीत आणणारा चेंडू, काहीसा ऑब्रेक पद्धतीचा चेंडू म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू झपकन आतमध्ये येतोय व या फिरकी गोलंदाजीने दर्पण आचरेकर फलंदाजाला अक्षरशः हा नाचवतोय. 17 धावा हा एका गड्याच्या मोबदल्यात. हा टप्प्याचा चेंडू, फटका व्यवस्थित येत नाही. हा फटका मात्र नो मॅन स्लँग मध्ये विसावला. क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्यास निमंत्रण देणारा दुसऱ्या प्रयत्नात या ठिकाणी क्षेत्ररक्षक चकतोय, मात्र आपल्याकडनं बोनस अतिरिक्त 3री धाव निघणार नाही याची दक्षता घेत स्वतःला सावरत यष्टीरक्षक राधाकृष्ण पेडणेकर याच्या हाती तो फेक करतोय. 2 धावाने या ठिकाणी अमीन खुल्ली स्वतःचं खातं खोलतोय व संघाला परावर्तित करतोय तो 19 धावांवर. एकोणीस धावा सांघिक धावफलकावर. ओव्हरबेट चेंडू, अमीनच्या बॅट मधनं तगड्या फटका निघतोय व जो निनाद या ठिकाणी उमटला होता, जे स्वर या ठिकाणी या फटक्या मागे उमटले होते, ते स्वर बक्षीस घोषित होतोय वैभव प्रभू कुडाळहून. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक घोषित होतोय. धन्यवाद. 6 धावांनी सांघिक पावशतक हे धावफलकावर. 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 76 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक हे प्रगतीपथावर. सफलता प्राप्त. दर्पण आचरेकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय.
याही वेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय तो मिड विकेटला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सीमारेषेवरला झपकन चेंडूवर येतोय, तत्परतेने क्षेत्ररक्षक फेक करतोय व दुसऱ्या धावेचा संभवनीय इरादा होता, तो इरादा साफ झुडकावरून फलंदाजाचा तो लावतोय. एकेरी धावेने खेळ समाप्त होते तो 2 षटकांचा व 2 षटकांच्या सांगतेखेरीज प्रति षटकामागे 13 धावांची धावगती राखत एका गड्याच्या मोबदल्यात 26 धावा. आता खेळ शेष राहतोय तो 4 षटकांचा म्हणजे 24 चेंडूंचा व अजूनही तब्बल अर्धशतकी मजल गाठायची आहे. तो आजच्या दिवसातील दुसरा संघ पुढील फेरीत प्राप्त करण्यासाठी तो TTMM कुडाळ क्रिकेट संघाला. तर या स्पर्धेमध्ये जर रंगत निर्माण करायची असेल, स्वतःचं अस्तित्व हे शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं असेल, तर संभाव्य 50 धावांपासून प्रतिस्पर्धी TTMM क्रिकेट संघाला रोखणं ही अति अनिवार्य, अति गरजेची बाब असेल. ती आई भवानी अणसूर क्रिकेट संघाला या मैदानावर जे बक्षीस वैभव नाईक आणि वैभव प्रभू यांनी पुरस्कृत केलंय ते दोन्ही फलंदाजांसाठी आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपये. वैभव प्रभू धन्यवाद. षटकार चौकारांचा पाऊस तर आपण या मैदानावर पाहतोय. मात्र कालच्या दिवशी या मैदानावर जी अद्भुत घटना झाली होती, दर्शन बांदेकर या मालवणच्या खेळाडूनं 5 चेंडूंवर 5 षटकार टोलवले व 6व्या चेंडूवर त्यांनी आश्चर्यकारकरित्या चेंडू डिफेन्स केला. आणि एकंदरीत कालच्या दिवशी जर पाहिलं असेल तर विजय झाला तो क्रिकेटचा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण अतिशय सुरेख अशी प्रामाणिकपणा त्याने दाखवला क्षेत्ररक्षण करताना. म्हणजे ज्या गोष्टी घडल्या त्या खरोखर क्रिकेटला पोषक वातावरण निर्माण करणारा आणि ज्यासाठी हा अट्टहास घेतलाय त्या क्रिकेटच्या विजयासाठी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गोलंदाजीमध्ये बदलतोय फिरकी असा गोलंदाज सनी बटा याची वर्णी लागते. पहिला चेंडू टोलवला जातो तो डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. गोलंदाज सन्नीच्या दिशेनं फेक घेते व नाममात्र एकेरी धाव ही या ठिकाणी फलंदाज अमीन याच्या खाती जमा होते. सांघिक 27वी धाव फलकावर ही TTMM कुडाळ क्रिकेट संघाची 76 धावांचा पाठलाग करताना राधाकृष्ण पेडणेकर क्षेत्ररक्षक रोजना सजवतोय. शॉट दरम्यान त्यानंतर या ठिकाणी वायरिश गली कव्हर पॉइंट असा क्षेत्ररक्षक या ठिकाणी सजवला जातोय. ओव्हरपेच चेंडू, तगडा फटका, चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषा हा सहजगत्या पार करतोय व फिरकी गोलंदाजीला या ठिकाणी एका गड्याच्या मोबदल्यात 76 धावांचा पाठलाग करताना गोलंदाज सनी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. फलंदाज या ठिकाणी पंचांकडे वाईची दाद मागतोय. मात्र पंच सांगतायत की चेंडू टोलवण्यास तू चुकतोयस. गोलंदाजाने योग्य चेंडू फेकला होता, त्यामुळे गोलंदाजाच्या खाती वैद्य चेंडू म्हणून मी घोषित करतोय व एका निर्धाव चेंडूची सांगता ही मैदानावर होते. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ओव्हरपेच चेंडू स्वतःसाठी जागा निर्माण करतोय. इनसाइड आउट पद्धतीनं डीप मिड विकेटच्या दिशेनं टोले जंग फटका हा 6 धावांसाठी या ठिकाणी जोहेलच्या बॅट साहेबांनी पुरस्कृत केलं होतं. षटकारासाठी 100 ते 200 रुपये प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी पुरस्कृत केले गेले. खूप खूप धन्यवाद. प्रत्येक षटकारासह या ठिकाणी संघाचं मनोधैर्य वाढते. वैयक्तिक पारितोषिक खात्यात जमा होत आहेत. 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. परत सनी बटा आपल्या स्क्रीनवर येतोय. खराब चेंडू, फुल टॉस पद्धतीचा नो बॉलचा इशारा हा पंचांकडनं चेंडूला भिरकावून दिला जाते. ते डीप लॉंग लेगला 4 धावांसाठी. नो बॉलचा तो चेंडू होता. 44 धावा या धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. फ्री हिटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज सनी सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू लिलया सीमारेषा दर्शवली जाते. दुबळ्या कमकुवत गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत
19 चेंडू 26 धावा एका महागड्या षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज सनी बटा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज, तर आक्रमक फलंदाज सोहेल त्याला सामना करेल. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, दोन्ही हा समांतर पंचांकडनं होत आहेत. वाईडचा इशारा येतोय. आणखी एक अवांतर धाव, एकेरी अवांतर धावेच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे सरकते. ते अर्थातच या ठिकाणी 51 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. अवघं तिसरं षटक हे प्रगतीपथावर या मैदानावर या सामन्यातील. हा टप्प्याचा चेंडू, एक मोठा फटका. चेंडू सहजगत्या सीमारेषा दर्शवतोय. सामन्याला कलाटणी देणारं असं षटक, किंबहुना जे दिवा स्वप्न पडलं होतं. जे बक्षीस सुरुवातीला षटकाराला 100 होतं, 200 झालं आणि आता मात्र ते बक्षीस प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचं होतंय. सांगितलंय प्रत्येक षटकारासाठी 300 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. समीर बोला. तब्बल 31 धावा या षटकामध्ये निघतायत. जवळपास या ठिकाणी अणसूर क्रिकेट संघाच्या बुलंद इराद्यांना कुठेतरी सुरुंग लागतोय, तर दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी मात्र TTMM क्रिकेट संघ जे आपल्या खांदी जबाबदारी घेऊन मैदानावर उतरले होते की कदाचित या स्पर्धेमध्ये आम्ही दिमागदार कामगिरी करावी. समीर, कधी कधी दिवस नसतो गोलंदाजाचा. याच गोलंदाजानं मी सामना बघितलाय आरोंदा मैदानात. अमेझिंग मडगाव नरेश असरोंडेकरचा संघ होता आणि 6 चेंडूत 8 धावा या गोलंदाजानं दिल्या नव्हत्या. आज दिवस नाही या सनी बटाचा. बोला समीर. संघाचे फलंदाज किंवा गोलंदाज म्हणा, तेही विजय मिळवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नवादी असतात. 2 मैदानावर ज्यावेळी वीर लढत असतात तेव्हा एकाचा जय तर दुसऱ्याचा पराजय ठरलेला असतो. आज जय होतोय तो अर्थातच फलंदाजांचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो डीप लॉंग ऑनला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा कोणताही इरादा दिसत नाही, कारण सर्व काही ठीकठाक, सर्व काही आलबेल चाललेलं दिसतंय. एका सुस्थितीमध्ये असणारा TTMM क्रिकेट संघ कुडाळ हा धावचीच्या स्वरूपात अतिरिक्त विकेट प्रतिस्पर्धी संघाला देऊ इच्छित नाही व या एकील धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 62 धावांवर. राजन केरकर गोलंदाज सज्ज. सुरेख असा फटका, हा डीप मिड विकेटच्या दिशेनं सहजगत्या चेंडू 4 धावांसाठी जातोय. चौकारानं समीकरण बदलतंय. 66 धावा धावांची एक झुंझणीय खेळीत पाहायला मिळते ती जोहेलची. फुलटॉस चेंडू, परत एकदा मोठा फटका. चेंडू हा डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार करतोय तो 6 धावांसाठी. सुरेख अशी गगनाला गवसणी घालणारी टोलेजंग फटकेबाजी ही जोहेल नाईक याच्याकडनं आपण पाहतोय आणि त्याच त्याच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर आता आजच्या तो फलंदाज. हाही एक सुरेख फटका 4 धावांसाठी म्हणजे चौकारासाठी निघतोय व या 4 धावांनी या ठिकाणी तुम्ही जे 500 रुपये बक्षीस लावलं होतं ते आपले पैसे घेऊन जा. या प्रथमेश, ओ प्रथमेश, आपले पैसे घेऊन जा. सुधीर,